नावंडे गावाजवळ गोदरेज कंपनीचं काम सुरू आहे। काम करताना शासनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मंगळवारी गोदरेज कंपनीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर गोदरेजचं मुजोर व्यवस्थापन जमिनीवर आलंय। सुधाकर घारे यांच्या सर्व मागण्या मान्य करत 8 दिवसात तोडगा काढण्यासंदर्भातील लेखी पत्र दिल्यानं घारे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय। सोमवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं। यावेळी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। गोदरेज प्रकल्पाचं काम करताना शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारे रस्ते, विद्युत खांब, गावाची पिण्याची पाईपलाईन तोडण्यात आली असून शासनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं महसूल विभागानं 7 कोटीचा दंड ठोठावलाय। या दंडाची रक्कम गोदरेजनं भरली नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप होता। वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून वृक्षतोड करत शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि अटींचं उल्लंघन केल्यानं कंपनीची परवानगी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षानं केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून आमरण उपोषण केलं जाणार होतं। तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मंगळवारी गोदरेज कंपनीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर गोदरेजचे मुजोर व्यवस्थापन जमिनीवर आलं असून सुधाकर घारे यांच्या सर्व मागण्या मान्य करत 8 दिवसात तोडगा काढण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्यानं घारे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय। दरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सुधाकर घारे यांचे आभार मानले असून लढा पुढारल्यानंतर गोदरेज विरोधात मिळालेलं हे मोठं यश असल्याची चर्चा आहे। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।